प्रभाग क्रमांक 15 व 16 मधील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या वतीने मिसळ पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन ऑक्सिजन पार्क येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 15 मधून ओपन महिला प्रवर्गात भाजपच्या उमेदवार सृष्टीकरण जाधव यांनी आपली भूमिका मांडली आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मधील महत्त्वाचे सर्व महायुतीचे उमेदवार उपस्थित होते। प्रत्येक उमेदवाराने आपापल्या पद्धतीने विकासाचा दृष्टिकोन मांडत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। सृष्टी जाधव यांनी बोलताना सांगितले की कोणत्याही प्रकारचा विकास करायचा असल्यास निधीची आवश्यकता असते आणि तो निधी फक्त सत्तेत असलेले महायुतीचे सरकारच देऊ शकते। त्यामुळे महायुतीचे सरकार निवडून आणणे काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले। प्रभाग क्रमांक 15 मधील राजारामपुरी परिसरात पार्किंगची गंभीर समस्या असून वाहनांसाठी पुरेशी जागा नसल्याचे त्यांनी सांगितले। यासह त्यांनी भागातील इतरही अनेक समस्यांकडे लक्ष वेधले। एक महिला उमेदवार म्हणून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणावर भर देत त्यांनी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली आहे। भविष्यात महिला, युवक, युवतींसाठी करिअर गायडन्स, IT पार्क, सेल्फ डिफेन्स यासारख्या उपक्रमांवर काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी घोटणेताई, जस्मिन जमादार, दुर्गेश लिंगरस दादा यांसह महायुतीचे इतर उमेदवार उपस्थित होते। 3 कमळ 1 धनुष्यबाण या चिन्हांवर मतदान करून सत्तेतील उमेदवार निवडून दिल्यास निधी आणून विकासाची कामे प्रभावीपणे करता येतील, असेही त्यांनी सांगितले। मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली असून मोदी हेच आजच्या काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।